नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता मानिनी काकू पार्थला म्हणतात, अरे अजूनपर्यंत स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून गेलायस का? तर पार्थ म्हणतो, मग काय करणार, माझ्या आईवडिलांना माझ्याशी बोलायला वेळच नाही आहे, कारण आता काव्या घरी आल्या आहेत ना, त्यामुळे माझ्याशी बोलायला कुठे कोणाला वेळ आहे. तर आता मानिनीताई म्हणतात, म्हणजे मी काव्याशी बोलते म्हणून तुला राग आलाय का? तर पार्थ म्हणतो, आई तसं काही नाही आहे, परंतु मी तुझ्याशी बोलावं असं जर तुला वाटत असेल तर काव्यांना त्यांच्या घरी जायला सांग, तुझं नक्कीच ऐकतील. आता मात्र मानिनीताईंना थोडं वाईट वाटतं. मानिनीताई म्हणतात, वा रे वा, म्हणजे मी तिला सांगायचं आहे का? नाही नाही, मी अजिबात सांगणार नाही, कारण मी तसं काहीही करणार नाही. काव्या तुला मनवण्यासाठी इथे आली आहे आणि तुझ्यासाठी आली आहे. पार्थ, खरं सांगू का, 16 डिसेंबरनंतर मी आशाच सोडली होती. मला वाटलं होतं की माझ्या दोन्ही सुना यापुढे या घरी नाही येणार, परंतु काव्या या घरी पुन्हा आली. तिने तुला मनवायला प्रयत्न करायला सुरुवातही केली. पार्थ, अरे नको ना रे तिच्यावर चिडूस. मला माहीत आहे जे काही घडलं ते विसरणं तेवढं सोपं नाही, परंतु हे सगळं काही मी खरंच खूप मिस करते. तुझं माझ्याशी बोलणं, गप्पा मारणं, तुझा हसरा स्वभाव आणि जीवाची घरात मस्ती करणं, इकडे तिकडे बागडणं. पण आता फक्त घरात शांतता आहे. पार्थ, खरंच तुला जीवाची आठवण येत नाहीये का रे? तर पार्थ खूप इमोशनल होतो आणि मानिनीताईंना म्हणतो, येतेय, मला माझ्या भावाची जीवाची आठवण येतेय. परंतु आठवणी यायला लागल्यात ना की नको त्याच आठवणी पहिल्यांदा हजेरी लावतात. पण असं असलं तरीसुद्धा मी जीवाला खरंच खूप मिस करतोय. तर मानिनीताई म्हणतात, आणि परवा तर तू त्याला भरपूर मिस करणार आहेस. पार्थ म्हणतो, परवा परवा काय आहे नक्की? तर मानिनीताई पार्थला म्हणतात, मी का सांगू, तूच शोध, तूच विचार कर. तर पार्थ म्हणतो, आई अगं सांग ना. मानिनीताई म्हणतात, अरे तूच तर म्हणाला ना की आम्ही सध्या फक्त काव्याचा विचार करतो, बाकी तुझा विचार करत नाही, मग आता तू शोध की परवा नक्की काय आहे. असं म्हणत मानिनीताई आता पार्थची थोडी मस्करी करू लागतात, त्याला हसवण्याचा प्रयत्न करतात. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, मकर संक्रांत आहे आणि यानिमित्त आठवतंय का तुम्ही देशमुख बॉईज किती धमाल करायचा, तू, जीवा, युग, सर्वच जण. तुला आठवत आहेत का ते सर्व क्षण? पार्थ म्हणतो, हो, मलाही ते सर्व क्षण अजूनही आठवत आहेत आणि ते क्षण मी कसा विसरेन. तू आणि जीवा तिळाचे लाडू वळायचा आणि तोपर्यंत मी आणि बाबा पतंग उडवायचो. युग माझी फिरकी धरायचा आणि मग. तर मानिनीताई पुढे म्हणतात, मग काय, बाबा हरायला आलेत की ते आपलं पतंग जीवाच्या हातात देऊन टाकायचे आणि मग काय, तुम्हा दोघांना आपापसात भिडवायचे. तर आता पार्थ म्हणतो, आणि मग आमचा खऱ्या अर्थाने कितीतरी वेळ खेळ सुरू व्हायचा. दोघंही खरंच खूप छान आनंदाने हसत खेळत तो खेळ खेळायचो. तो कधीच माझं पतंग कापायचा नाही आणि आम्ही दोघंही एकमेकांचं पतंग हवेत उडताना फक्त बघत राहायचो. खूप धमाल यायची त्यावेळी. पण परिस्थितीने आमचे पतंग असे काही ओढले आहेत की प्रेमाचा मांजा हा विश्वासाच्या फिरकीतूनच सुटला आहे. फिरकी तर खाली पडली आहे आणि आमचे पतंग असेच हवेत उडतायत. म्हणजे आता ते कापलेही जाणार नाहीत आणि धावत जाऊन पकडताही येत नाहीत, फक्त हवेशी खेळत बसणार आहेत. तर आता मानिनीताई पार्थला शांत करतात आणि म्हणू लागतात, पार्थ, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही. हवा शांत झाली की पतंग हळुवारपणे आपोआपच खाली येईल, सगळं काही ठीक होईल आणि तुमची पतंग, तुमचं प्रेम तुमच्याच हातात असेल. परिस्थिती सगळं काही ठीक करेल. काळजी करू नकोस पार्थ, सगळं काही अगदी नीट होणार आहे. फक्त येणारी परिस्थिती, येणारा काळ, त्याची आपण वाट पाहायला हवी. पण काही झालं तरी तू हरू नकोस, तू तुझे होप सोडू नकोस प्लीज. असं म्हणत आता मानिनीताई पार्थच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतात आणि त्यानंतर तिथून निघून जातात. पार्थ खूप अस्वस्थ असतो, त्याला झालेल्या सगळ्या घटना आठवत असतात आणि यामुळे आपलं प्रेम आपल्यापासून दुरावलं ही गोष्ट पार्थला सहन होत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी जीवाचा हात पकडते आणि बेडरूमपासून त्याला ओढतच आता जिन्यातून खाली घेऊन येत असते. आता शारदाताई नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात, नंदिनी अगं तू काय करतेस? नंदिनी म्हणते, यांना अगोदर घराबाहेर जायला सांग. तर शारदाताई म्हणतात, नंदिनी अगं तुला कळतंय का, जीवा या घरचे जावई आहेत आणि तू त्यांना कशी घराबाहेर काढतेस? तर नंदिनी म्हणते, आई अगं तू माझी आई आहेस ना, मग तू यांच्या टीममध्ये काय करतेस? तर आता शारदाताई म्हणतात, अगं मी त्यांची बाजू वगैरे घेत नाहीये, पण तू कशी वागतेस तुझं तुला तरी कळतंय का? तर आता जीवा म्हणतो, आज तर मी फक्त तुझ्या आईला माझ्या टीममध्ये
घेतला आहे. उद्या तुझ्या बापाला म्हणजेच आय मीन तुझ्या वडिलांना सुद्धा माझ्या टीममध्ये मी सामावून घेईन. मग बघ. आणि कसं आहे ना, तुझे वडील चिडलेत ना की खऱ्या अर्थाने मी चार्ज होतो. म्हणजे त्यांना पाहूनच तर आता नंदिनी म्हणते, हो का, मग तुमच्या लॅपटॉपला चार्ज तुम्ही तुमच्या हातावरच का नाही केलं, इथे का घेऊन आलात? आई त्यांचा लॅपटॉप दे, बस झालं चार्जिंग, ते स्वतःचं स्वतः करतील. जीवा म्हणतो, बस झालं आता, एवढं लॅपटॉपचं चार्जिंग बस झालं. असं म्हणत आता जीवा आपला लॅपटॉप घेतो आणि म्हणतो, सासूबाई काळजी करू नका, परत जर चार्जिंगची गरज पडलीच, बॅटरी डाऊन झाली तर चार्ज व्हायला येईनच, म्हणजे चार्जिंग करण्यासाठी. असं म्हणत आता लॅपटॉप घेऊन जीवा घराबाहेर पडत असतो. परंतु त्याचवेळी गुड्डू फुलांचे बुके घेऊन तिथे आलेला असतो आणि म्हणू लागतो, पाहुणे आलेत पाहुणे. तर आता जीवा म्हणतो, पाहुणे आले आहेत, त्यांच्यासमोर तरी असं घराबाहेर काढू नकोस. असं म्हणत आता तो नंदिनीकडे पाहतो. तर जीवा म्हणतो, काय गुड्डू, हे काय घेऊन आलायस? तर शारदाताई म्हणतात, अरे वा, एवढी ताजी ताजी फुलं आपल्या बागेतली आहेत का? तर गुड्डू म्हणतो, नाही नाही, ही फुलं बागेतली नाही आहेत, काही जण इथे घेऊन आलेत, म्हणजे हे डिलिव्हरी दादा इथे घेऊन आले आहेत आणि काही जण तर मला गेटवरच मिळालेत. बहुजींसाठी हे बुके घेऊन आले आहेत. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. जीवा म्हणतो, बहुजींसाठी? तर असं म्हणत आता नंदिनीच्या हातामध्ये गुड्डू बुके देतो. तर त्या बुकेवर लिहिलेला मेसेज ज्यावेळी नंदिनी वाचते त्यावेळी नंदिनीला धक्काच बसतो. त्या बुकेवरचा मेसेज असतो, जीवाची नंदिनी, सोड तुझा राग, जीवाचा आहे खूप प्रेम, त्याच्याशी थोडं तरी नीट वाग, जीवाची फॅन अनघा. आता हे ऐकल्यानंतर जीवा मोठमोठ्याने हसू लागतो आणि त्यानंतर गुड्डूला टाळी देतो. तर गुड्डू मोठ्याने शिट्टी वाजवतो. आता मात्र नंदिनी रागानेच गुड्डूकडे पाहते. तर त्यानंतर शारदाताई त्यांच्या हातातील बुके नंदिनीकडे देत म्हणतात, आणि याच्यावर काय लिहिलंय वाच बघू. नंदिनी आता तो बुके हातात घेते आणि त्यावर लिहिलेला मेसेज वाचू लागते, गेट वेल सून नंदिनी. आता मात्र नंदिनी चिडते आणि म्हणू लागते, काय चाललंय हे सगळं काही? या सगळ्यांना मी काही आजारी वाटते का? तर त्याचवेळी तिथे आलेले दादा नंदिनीला म्हणतात, मॅडम अजून 2-3 बुके बाहेर आहेत, मी गेटवरच ठेवले आहेत, त्यावर लिहिले आहे सगळ्यांनी #जीवानंदिनी. आता मात्र जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. ते दादा म्हणतात, आणि दुसऱ्या एका बुकेवर दिलेला आहे #नंदिनी येना. आता मात्र जीवा मोठमोठ्याने हसतो आणि म्हणू लागतो, अरे वा, म्हणजे माझ्या फॅन्सना माझी कदर आहे. तर म्हणजे मी जे काही एफर्ट्स घेतोय ते माझ्या फॅन्सला आवडत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. गुड्डू, अरे बघितलं का? तर गुड्डू म्हणतो, हो जीवा भैया, तुमचे एफर्ट्स सगळ्यांना पटतायत, सगळ्यांपर्यंत पोहोचतायत आणि तुमची मेहनतही कळते आणि लवकरच नंदिनी बहुजींनाही तुमचे एफर्ट्स कळतील. आता मात्र नंदिनी चिडते आणि जीवाला म्हणते, तुम्ही अगोदर घराबाहेर व्हा. आता जीवाच्या हातामध्ये बुके असतो. नंदिनी जीवाला घराबाहेर काढत असते आणि त्याचवेळी जीवाच्या हातातील बुके मात्र दरवाजात अडकतो आणि त्याचे 2 तुकडे होतात. जीवाच्या हातात राहतात फक्त त्या फुलांचे देठ आणि फुलं नंदिनीपर्यंत पोहोचलेली असतात. जीवा पाहतो तर त्याच्या हातात फुलं नसून देठ असतात. तर इकडे नंदिनीला फुलं मिळालेली असतात. नंदिनी त्या फुलांवरून मायेनेच हात फिरवते आणि हे सगळं काही शारदाताई पाहतात आणि नंदिनीला म्हणतात, अख्खं जग जीवाच्या एफर्ट्सचं, त्याच्या मेहनतीचं कौतुक करते. तू सुद्धा जीवाच्या या मेहनतीचा एकदा तरी विचार कर. बघ, ती फुलंसुद्धा तुला खुणावतायत, ती फुलंसुद्धा जीवाच्या प्रेमाची, त्याच्या मेहनतीची कदर करतायत. मग आता तुला विचार करायला काहीच हरकत नाही नंदिनी. असं म्हणत शारदाताई तिथून निघून जातात. आता नंदिनी आपल्या आईच्या बोलण्याचा आणि फॅन्सच्या मेसेजचा विचार करू लागते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, काव्या किचनमध्ये काम करत असते. आता काम करत असताना तिने तिच्या बोक्याला ओट्यावरच बसवलेलं असतं. आता किचन कट्ट्यावर बसून बोक्या आता काव्याकडे पाहत असतो. तर काव्या म्हणते, काय रे बोक्या, तू माझ्याकडे असं काय पाहतोयस? तुला हवंय का? हो, मी बासुंदी बनवते, पण हो, तुझ्यासाठी नाही, माझ्या बोक्यासाठी. काय, तुला हवी आहे? ओके, उरली तर थोडीशी देईन. असं म्हणत ती आपल्या बोक्याशी संवाद साधत असते आणि हे सगळं काही रम्या ऐकत असते. रम्या काव्याकडे पाहते आणि हसतच पुढे जाते आणि काव्याला म्हणू लागते, अरे वा, मन रमवण्यासाठी चांगलंच खेळणं आणलंयस की. असं म्हणत ती बोक्याला हात लावायला पुढे जाणार, परंतु त्याचवेळी काव्या म्हणते, हात नाही लावायचा, दूर राहायचा. असं म्हणत ती रम्याला तिच्या बोक्यापासून दूर करते आणि त्यानंतर आता काव्या भाजी नीट करत असते. आता रम्या काव्याला टोमणे मारत म्हणते, तसंही खराब पार तुला तुझ्या आयुष्यात मिळणारच नाहीये, त्यामुळे याला तू काय म्हणतेस, मिस्टर बोक्या बोकड्या, ते जे काही असेल ते, यालाच आता तू खराब पार समजून आयुष्यभर चालवून घे. असं म्हणत ती काव्याला टोमण्या मारत असते. तर काव्या आता रम्याला प्रत्युत्तर देत म्हणते, कसं आहे ना रम्या,
नाही म्हणजे बिघडलेली सिनेमन कॉफी. तुम्हाला काही हवंय का? हवं असेल तर घ्या आणि निघून जा. आता रम्या काव्याला म्हणते, काव्या मला जे हवे ते मिळेल का? म्हणजे तुझ्यातला हा ओव्हर कॉन्फिडन्स तो मला मिळू शकतो का? तो मला हवाय. कुठून येतो ग तुला एवढा ओव्हर कॉन्फिडन्स? आता काव्या रम्याचे गाल धरते आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहते आणि म्हणते, मला एक सांग, खरं खरं प्रश्नाचं उत्तर दे. संध्याकाळ झाली की तुला जरा थोडं कमी दिसतं का? म्हणजे नाही, तुला असं वाटतंय की हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे म्हणून तुला विचारते. कारण कसं आहे ना, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, तर हा काव्याचा कॉन्फिडन्स आहे. आणि काव्याचा कॉन्फिडन्स हा तिचा स्वतःचा आहे. त्यामुळे त्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे असं काहीच नाही आहे. आणि हो रम्या, तुला एक गोष्ट सांगायची राहिली. जगात सगळ्या गोष्टी उसण्या मिळतात, परंतु कॉन्फिडन्स नाही, अजिबातच मिळत नाही. असं म्हणत काव्या तिचं काम करत असते. तर रम्या काव्याला प्रत्युत्तर देत म्हणते, रम्या कधीही कोणाचं काही उसनंच घेत नाही काव्या, ही गोष्ट कधीही विसरू नकोस. एकतर ती कमावते नाहीतर हिसकावते. असं म्हणत आता रम्या रागानेच काव्याकडे पाहत असते. काव्याला मात्र रम्याचा भरपूर राग आलेला असतो. ती आता रम्याकडे पाहते. रम्याचं ते बोलणं काव्याला अजिबातच आवडलेलं नसतं. तर काव्या म्हणते, मग रम्या मॅडम आता काय हिसकावणार आहात? तर रम्या म्हणते, छेक, मला आता हिसकावण्याची काही गरजच नाही आहे. कारण माझं नशीब हळूवारपणे सगळं काही माझं प्रेम माझ्या पारड्यात टाकणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी तुझ्याकडून काही हिसकावून घेणार नाही आहे. जे काही मिळणार आहे ते मला माझ्या नशिबानेच मिळणार आहे. तर काव्या रम्याला म्हणते, तुझं प्रेम? तर आता रम्या म्हणते, हो, माझं प्रेम. माझं प्रेम कोण आहे हे तू अख्ख्या घरात विचार, सगळ्यांना माहीत आहे. तर काव्या म्हणते, अच्छा, आणि माझं प्रेम कोण आहे, माझा नवरा कोण आहे हे अख्ख्या जगाला विचारतो रम्या. कारण या अख्ख्या जगाला माहीत आहे की माझा नवरा कोण आहे. रम्या, अगं तू विसरतेस का गं एक गोष्ट? माझं आणि पार्थचं लग्न झालं आहे. मी पार्थची बायको आहे आणि पार्थ माझा नवरा आहे. त्यामुळे ही गोष्ट तू कधी विसरू नकोस. तर रम्या काव्याला म्हणते, आणि हो, तूही एक गोष्ट विसरू नकोस की पार्थच्या आयुष्यात 2 लग्न आहेत. आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. काव्या रम्याकडे पाहू लागते. रम्या नक्की काय बोलत आहे काव्याला काहीच कळत नसतं. आता रम्याच्या ह्या बोलण्यावर काव्या मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते, रम्या, अगं काय चाललंय तुझं? तुला एवढं छान भविष्य सांगता येतं का? मग आपला बंगला खरंच खूप मोठा आहे. बंगल्याच्या बाजूला जाऊन बस, म्हणजे बाहेर वगैरे जाऊन बस आणि एक पोपट घेऊन बस, म्हणजे लोकही येतील तुझ्याकडे भविष्य विचारायला. आणि तसंही लोकांना तू चांगलीच मूर्ख बनवू शकतेस आणि तेवढं तर टॅलेंट तुझ्याकडे आहे. जा, तू हे काम मात्र चांगलं करू शकतेस. तर आता रम्या काव्याकडे येते आणि काव्याला म्हणते, तुला काय वाटतंय मी तुझी मस्करी करते का? पण आता ऐक, मी तुला माझं भविष्य सांगते. तर काव्या म्हणते, रम्या, अगं एकाच दिवशी किती धक्के देणार आहेस, किती कॉमेडी करणार आहेस? बस ना, आता नको ना प्लीज. तर रम्या म्हणते, तुला हे सगळं काही खोटं वाटतंय का? पण मी खरंच माझं भविष्य तुला सांगणार आहे. आणि अशा व्यक्तीच्या तोंडून ज्या व्यक्तीचं भविष्य कधीही खोटं ठरत नाही. रम्याचं हे बोलणं ऐकून काव्या रम्याला विचारते, कोण असं कोण आहे? तर काव्या म्हणते, बघायचं आहे का तुला? ऐक, आता तुला ऐकायलाच मिळेल. असं म्हणत आता रम्या काव्याच्या समोरच गुरुजींना फोन करते. आता रम्या गुरुजींना म्हणते, नमस्कार गुरुजी, मी रम्या बोलत आहे. देशमुखांच्या घरून फोन केला आहे. आपण आता बोलू शकतो का? मला तुम्हाला एवढंच विचारायचं होतं. मागे तुम्ही मला एकदा म्हणाला होता की माझं लग्न होणार आहे, म्हणजे पार्थ माझ्यासाठी मंगळसूत्र घेऊन माझ्या समोर उभा असणार आहे. तो माझ्याशी लग्न करणार आहे. सर्वांच्या हातात अक्षता असणार आहेत आणि सनई चौघड्यांचा आवाज घुमत असणार आहे. हो ना, तुम्ही मला असंच म्हणाला होता ना? तर गुरुजी म्हणतात, हो, मी तुला असंच म्हणालो होतो. आता गुरुजींचा हा शब्द ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. तर गुरुजी पुढे म्हणतात, हो, मी जे सांगतो ते खरं होतं. माझं भाकीत खोटं ठरत नाही आणि तुझ्या बाबतीत मी जे भाकीत केलं आहे ते खरं ठरणार आहे. तुझं आणि पार्थचं लग्न होणार आहे रम्या. असं म्हणत आता गुरुजी ज्यावेळी भविष्य सांगतात त्यावेळी मात्र काव्याच्या चेहऱ्यावरचं हसूच निघून गेलेलं असतं. काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. रम्या मात्र खुश होते आणि फोन कट करत म्हणते, धन्यवाद गुरुजी. असं म्हणत रम्या आता काव्याकडे पाहते. काव्याच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला पाहून रम्याला मात्र आनंद झालेला असतो. आता मात्र काव्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. काव्या काय करावं तिला काहीच सुचत नसतं आणि त्याचवेळी जोराचा वारा सुटलेला असतो आणि काव्या अभ्यास करत
असणाऱ्या पुस्तकाची पानंही आता पलटू लागतात. तर दुसरीकडे गॅसवर काव्याने दूध ठेवलेलं असतं, दूधही ओतू केलेलं असतं, परंतु काव्याचा कुठेच लक्ष नसतो. आणि हे सगळं काही रम्या पाहते आणि काव्याची ती अवस्था पाहून रम्याला मात्र आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे मोहितेंच्या घरी जरी रागाने नंदिनीने जीवाला घराबाहेर काढलं असलं तरी सुद्धा त्याच्या प्रेमाची खून, प्रेमाची निशाणी मात्र तिच्यापर्यंत पोहोचलेली असते. गुलाबाची फुलं आता तिच्या हातात असतात आणि जीवाचं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. जीवाचं प्रेम त्या फुलांच्या माध्यमातूनच आता नंदिनीला खुणावत असतं. नंदिनी त्या फुलांवरून मायेच्या स्पर्शानेच हात फिरवते आणि त्या फुलांकडे पाहत असते. आता त्या फुलांकडे पाहताना, त्या फुलांवरून हात फिरवताना नंदिनीला आपण जीवाला घराबाहेर कसं काढलं हे सगळं काही आठवत असतं. नंदिनी त्या फुलांकडे पाहते तर त्याचवेळी जीवाचा एक छोटासा नाजूक मेसेज नंदिनीपर्यंत पोहोचतो. जीवा नंदिनीला म्हणतो, गुलाबाची फुलं खरंच तुझ्या हातात खूप गोड दिसतायत नंदिनी. आता जीवाचा आवाज ऐकल्यानंतर नंदिनी सैरावैरा इकडे तिकडे पाहू लागते. जीवांचा आवाज हा तर तिच्या कानी पडलेला असतो, परंतु जीवा मात्र नंदिनीला कुठेच दिसत नसतो. आता नंदिनी विचार करते की जीवांचा आवाज कुठून आला, इथे तर जीवा कुठेच नाहीयेत. तर पुढे जीवा म्हणू लागतो, मला दिसतंय तुझा राग आता हळूहळू मावळतोय. आता हा रुसवा फुगवा सोड आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे तुझ्याही लक्षात येते. त्यामुळे आता रुसूबाईची भूमिका सोड आणि चकाचक बाईच्या मस्त कॅरेक्टरमध्ये ये, जे कॅरेक्टर मला खूप आवडतं आणि त्या कॅरेक्टरच्या प्रेमातच तर मी आहे. परंतु जीवा तर तिथे कुठे दिसत नसतो. नंदिनी म्हणते, अरे पण हा आवाज येतोय कुठून? असं म्हणत नंदिनी फुलांकडे पाहते आणि म्हणते, वेडी आहेस का नंदिनी? फुलांमधून आवाज येईल का? पण मग आवाज कुठून येतोय? मला हा सगळा काही भास होतोय का? असं म्हणत नंदिनी बाल्कनीतून वगैरे सगळीकडे पाहत असते, परंतु तिला जीवा कुठेही दिसत नसतो. आणि म्हणूनच नंदिनी अगदी जीवाच्या प्रेमात वेडी झालेली असते आणि चक्क गुलाबाची फुलं कानाला लावून त्यातून आवाज येतोय का हे पाहू लागते. पण तो आवाज गुलाबांच्या फुलातून नसतो, तर नंदिनीला झालेला भास असतो. नंदिनीच्या लक्षात येतं की आपण जीवांच्या आठवणींमध्ये हरवून गेलो आहोत आणि त्याच विचारांमध्ये आहोत. आणि म्हणूनच नंदिनी एकटक त्या गुलाबाच्या फुलांकडे पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं दूध ओतू गेलेलं असतं, परंतु काव्याचा मात्र बिलकुल लक्ष नसतो. काव्या आता गुरुजींच्या बोलण्यामध्ये हरवून गेलेली असते. या सगळ्यामुळे काव्याला धक्का बसलेला असतो. तर आता रम्या या गोष्टीचा फायदा घेते आणि म्हणू लागते, अरे बापरे, गुरुजींनी सांगितलेल्या भाकित्याला अगदी परफेक्ट टाईम म्हणजे दूध ओतू जाणं. आता मात्र काव्या भानावर येते. रम्या म्हणते, अगं बघ, मी खरं बोलते, दूध ओतू गेलंय आणि हे सगळं काही काय असतं माहीतच असेल तुला. बाय द वे, दूध ओतू जाणं म्हणजे अपशकुन असतं हे तरी तुला माहीत असेलच ना. त्यामुळे तू जे काही प्रयत्न करतेस ते सगळे काही प्रयत्न फेल जाणार आहेत काव्या. या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुझे हे प्रयत्न तू इथेच थांबवले तरी काहीच हरकत नाही. तर रम्या असं बोलताच काव्या पूर्णपणे बिथरून गेलेली असते. काव्या म्हणते, नाही, मी असं होऊ देणार नाही. माझं प्रेम काही झालं तरी मी माझ्या हातून निसटू देणार नाही. रम्या, असं काहीही होणार नाही. रम्या म्हणते, म्हणजे गुरुजींनी जे भाकीत केलंय ते खोटं होणार, ते खोटं आहे असं तुला म्हणायचंय का काव्या? हे बघ काव्या, गुरुजी जे भाकीत करतात ते खरं होतं, हे मात्र तितकंच खरं आहे. त्यामुळे तू असं समजू नकोस की गुरुजींनी केलेलं भाकीत हे खोटं ठरू शकतं. हे बघ, मी तुझ्या माहितीसाठी सांगते, 14 डिसेंबर 2024 या दिवशी गुरुजींनी केलेल्या भाकितानुसारच आणि ते भाकीत खरं ठरत मामाला माइंड हार्ट अटॅक आला होता. आता काव्याला आठवतं मानिनीताईंचं बोलणं. मानिनीताई म्हणालेले असतात, तुम्हाला सांगते की दोन्हीही वर्षी, मागच्या वर्षी या दोघांची लाठीकाठीची स्पर्धा होती आणि मागच्या वर्षीच यांना माइंड हार्ट अटॅक आला. आणि हे सगळं काही काव्याला आठवताच काव्याने शब्द होते, तिला काय बोलावं काहीच कळत नाही. तर रम्या पुढे म्हणते, आणि हो, एक सांगायचं राहूनच गेलं, जीवाला आगीपासून धोका आहे हे गुरुजींनीच मामीला सांगितलं होतं आणि तुला तर माहीतच आहे ते खरंही ठरलं आहे. आता काव्याला फार्म हाऊसवर घडलेला तो प्रसंग आठवतो आणि काव्याला आता मात्र काय बोलावं काहीच कळत नाही. आता रम्या याच संधीचा फायदा घेते आणि काव्याला म्हणते, आता फार्म हाऊसवर काय काय घडलं होतं हे तर तुला माहीतच असेल काव्या, कारण त्या सगळ्याची तूच साक्षीदार होतीस ना. त्यामुळे मी तुला वेगळं सांगायची काहीच गरज नाही आहे ना काव्या. असं म्हणत ती काव्याला डिवचण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय पार्थच्या जीवावर बेतणार आहे हे सुद्धा गुरुजींनीच येऊन तुला सांगितलं होतं ना. आता मात्र काव्या लगेच रम्याकडे पाहते आणि रम्या पुढे म्हणते, हो, आठवतंय ना तुला की गुरुजी येऊन तुला काय म्हणाले होते?
आणि मग पुढे काय झालंय हे आठवतंय ना तुला? तर आता काव्याला गुरुजींचे ते शब्द आठवतात. ज्यावेळी कॉलेजसमोर गुरुजी तिला भेटायला आलेले असतात, त्यावेळी गुरुजी काव्याला म्हणालेले असतात की आधी चक्रव्यूहात अडकलीस आणि त्यानंतर मानेनीला दिलेल्या वचनात. आणि हा सगळा प्रवास खडतर आहे. तर आता काव्या त्यांना म्हणालेली असते की माझ्याच नशिबाचे भोग आहेत ना, ते मग मला भोगावेच लागणार आहेत. तर गुरुजी म्हणालेले असतात फक्त तुलाच नाही तर पार्थलाही हे भोगावे लागणार आहेत. आणि त्याच दिवशी पार्थचं झालेला तो मोठा अपघात, या सगळ्यामध्ये पार्थ अडकलेला असतो. आगीच्या या डोहामध्ये पार्थला झालेला त्रास आणि यामुळे पार्थची झालेली अवस्था, हे सगळं काही काव्याने स्वतःहून समोर पाहिलेलं असतं आणि तो सगळा प्रसंग काव्याच्या डोळ्यासमोर असतो. आता हे सगळं काही आठवताच काव्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. परंतु रम्या या सगळ्याचा गैरफायदा घेते आणि काव्याला म्हणते बाकी 16 डिसेंबरबद्दल काही बोलायलाच नको, कारण ते सगळं काही तुला आठवतच असेल. आणि एवढे सगळे पुरावे समोर असतानाही गुरुजींचंही भाकीत खोटं असेल असं तुला वाटतंय का? परंतु काव्य तसं नाही. गुरुजींचं भाकीत कधीही खोटं ठरत नाही. त्यामुळे माझं आणि पार्थचं लग्न लवकरच होणार आहे आणि त्याचीही तू साक्षीदार असणार आहेस. त्यामुळे काव्या, आता एक गोष्ट लक्षात ठेव. आता हे सगळं काही तुला तुझ्या मनाला समजवावं लागेल आणि हे तुला मान्यही करावं लागेल. कारण आता तर तुला कळालंच आहे की पार्थचं आणि माझं लग्न होणारच आहे. त्यामुळे आतापासूनच असं समज की पार्थ माझा झाला आहे, पार्थ माझा नवरा आहे. आता मात्र रम्याचे हे शब्द ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. काव्या रागानेच रम्याकडे पाहू लागते. रम्या काव्याला म्हणते अगं बघ ना, वर्षाच्या सुरुवातीला जो पार्थ तुझ्या प्रेमात पडला होता, तो वर्षाच्या शेवटी 2025 संपताना मात्र तुझा तिरस्कार करू लागला. आणि हेच तर सगळ्यात मोठं सत्य आहे की आता पार्थ रम्याची वाट ठरणार, पार्थ रम्याचा होणार. आता मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला धक्का बसतो आणि हे सगळं काही रम्याचं बोलणं काव्याच्या जिवारी लागतं. ती पूर्णपणे बिथरून जाते आणि म्हणू लागते नाही नाही, असं नाही होऊ शकत, तुझं आणि पार्थचं लग्न नाही, मी असं नाही होऊ देऊ शकत. तर आता रम्या हसतच म्हणते काव्या अगं तुझ्या आणि माझ्या हातात काहीच नाही आहे, हे सगळं काही युनिवर्स घडवून आणणार आहेत, त्यामुळे तू किंवा मी काहीच करू शकत नाही. आता रम्या तिचा हात आपल्या चेहऱ्यासमोर घेते आणि म्हणू लागते लवकरच या हातावर पार्थच्या नावाची मेहंदी रंगणार आहे. पण काव्या तू नको टेन्शन घेऊस, तुला मी लग्नात नक्कीच बोलवणार आहे. आणि हो, आज जशी छान नटली आहेस ना, तशीच लग्नामध्ये सुद्धा छान नटून ये, खरंच खूप मस्त दिसशील तू, असं म्हणत ती काव्याची मजा घेत असते. आता रम्या तिथून निघून जाते. काव्या मात्र पूर्णपणे बिथरून गेलेली असते. काव्या म्हणते नाही नाही, असं काहीही होणार नाही. गुरुजी म्हणतात ते भविष्य खरं ठरायला नको, काहीही झालं तरी असं मी घडायला देणार नाही. आता काव्याला काय करावं काहीच कळत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी जीवाचा व्हिडिओ पाहते. तर त्यामध्ये जीवा म्हणालेला असतो नमस्कार मित्रांनो, आज तर माझी कुल्फी होणार आहे, कारण माझ्याकडे ना शेकोटी आहे ना मला गुंडाळायला शाल आहे. तर इकडे हे सगळं काही नंदिनी ऐकते आणि नंदिनी आता जीवासाठी पांघरून घेऊन जात असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या खूप रडत असते, काव्याला खूप त्रास होत असतो आणि म्हणूनच काव्या आता जीवाला फोन करते आणि रम्याने जे काही सांगितलं असतं ते सगळं काही ती सांगू लागते आणि म्हणते रम्याचं बोलणं ऐकल्यापासून मला काय करावं काहीच कळत नाहीये, मला काहीच सुचत नाहीये. काव्या खूप रडत असते. तर जीवा म्हणतो रम्याचं बोलणं तू मनाला लावू नकोस, कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, रम्या जे बोलते ते खरं होणार नाही. कारण रम्याने कितीही प्रयत्न केले तरी ज्याचं आहे त्यालाच ते मिळणार आहे. म्हणजे बघ ना, माझ्या नशिबात नंदिनी आहे आणि तिला तर मी मिळवणारच आहे, आणि तुझ्या नशिबात दादा होता नाही आहे आणि तो तुला मिळणारच आहे. आता पार्थने हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं आणि काव्या खूप रडत असते, हेही पार्थने पाहिलेलं असतं. आता तरी पार्थला काव्याच्या प्रेमाची जाणीव होईल का? तर दुसरीकडे नंदिनीला जीवाच्या प्रेमाची जाणीव होईल का? जीवाचे कष्ट, जीवाची मेहनत नंदिनीला दिसेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, येणारी संक्रांत नक्की यांच्या आयुष्यात काय घेऊन येणार हे आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे. त्यासाठी अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.